पण कालच्याला ह्या झाडाबद्दल एक शॉर्ट बनवला होता. म्हणजेच आपण एक शॉर्ट बनवलं होतं. आपलं वाटलं का त्याला एक शॉर्टमध्ये आपण या झाडाची थोडीफार माहिती देऊ. म्हणजे माहिती काय तर याच्यामध्ये आपल्याला हे शेंडा मारल्यामुळं आणि या झाडाला मला आता कापूसनी चालू सध्या का 2-3 दिवसापासून. तर त्याच्यामध्ये आपल्याला याला फिरता फिरता आपल्याला याला दोड्या जरा जास्त दिसल्या मला, म्हणून याचा मी दोड्या मोजून बघितल्या. तर याला जवळपास 50-49 दोडी आपलं भरली होती या झाडाला. त्याच्यामुळे आपण याचा एक शॉर्ट बनवायचा प्रयत्न केला होता. पण ते नेमकी शॉर्टमध्ये आपण झाडाच्या दोड्या मोजाच्या राड्यामध्ये ते शॉर्ट व्हिडिओ 6 मिनिटापर्यंत गेला. त्याच्यामुळं ते मी अपलोड केलेला आहे यूट्यूबला. पण ते शॉर्टमध्ये न येताना ते व्हिडिओमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता मला परत आज म्हणजे कालच्याला व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्ट, आणि आज परत त्याचाच व्हिडिओ बनवून आपल्याला शॉर्ट बनवून आज मी परत अपलोड करायला लागलो. याची माहिती फक्त एवढीच आहे की झाडं आपल्याला भारी दिसलं, आणि अशी झाडं काय आपल्या रानात काही सारेच असे आहेत असं काही नाही. पण एवढंच माहिती सांगायची होती काही याला आपल्याला 49, 48 किंवा 50 या आपल्या दोड्या दिसल्या होत्या, म्हणून आपण याचा एक व्हिडिओ बनवला होता. आणि आपण याच्या त्या व्हिडिओमध्ये आपण याच्या दोड्या मोजून आपण टाकलेल्या त्याच्यामध्ये. तर हे बघा तुम्ही इकडं असं इकडं जे समोर दिसतं तुम्हाला, इकडं सारे असंच आपला पट्टा चांगलाच आहे. म्हणजे एकदम शेंडा मारल्यामुळं चांगल्या दोड्यात तुम्हाला वरती दिसत असतात या शेंड्याला. वरती बी परिपक्व आपल्या दोड्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे शेंडा मारायचा एवढा फरक आहे. आपण एकच नाही सांगायला पाहिजे रावरू, पण शेंडा मारायचा भरपूर फरक आहे.